होळी जवळ आली आणि होळी जवळ आले पुन्हा मी जवळजवळ 7 वर्ष झालं राहते आणि जवळच्या ज्या भाभी होता ना त्या होळी जवळ आली की असं मैद्याचं एक असं छान असं खाऊ बनवायचा म्हणजे मुलांना तर अगदीच जास्त आवडतं. तेच मी आज बनवत आहे. होळी जवळ आली आणि मी मागच्या वेळी म्हणजे मी महिन्यालाच बनवते तसं हे खायला मुलांसाठी. विकत काही आणत नसल्यामुळं मला 1-2 पदार्थ घरी बनवून ठेवावं लागतं जसं की चिवडा असू द्या आणि हे जे मी बनवते आता ह्याला काय म्हणते तर मला पण एवढं म्हणजे काय म्हणतात मला पण माहित नाही पण मी नेहमी बनवते एकदम छान असं खस्ता पापडीसारखं. तर त्याच्यासाठी काय करायचं अगोदर मैदा घ्यायचा आणि त्याच्यानंतर आता माझं किचन वाटतं आवरायचं राहिलंय नेमकं जेवण वगैरे होऊन गेले शोनच्या बाप्पा म्हणलं अगोदर ह्याचं पीठ शिमून ठेवावं शो वाजू नको ना बाळा. आणि त्याच्यानंतर मग भिजत राहिलं चांगलं भिजलं नाही खस्ता पापडी एकदम छान होती. आता खस्ता पापडीच म्हणलं तरी चालते पण खस्ता पापडी अशी गोल गोल असते. पंजाबची डिश म्हणलं तरी चालते ती खस्ता पापडी पण हे ना गोल गोल नसतंय असं आपलं पपडीसारखं जसं आपली बेसन पपडी विकत आपण आणतो तशा टाईपमध्ये हे असते. त्याच्यासाठी मी इथं मैदा घेतला आहे चवीनुसार त्याच्यात नमक घातले आणि थोडंसं तेल हे गरम करून मी त्याच्यामध्ये घालत आहे. नमक थोडं व्यवस्थितच घालायचं म्हणजे नमक मिरचीची सगळी चव येते त्याला. त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम करायचं थोडंसं पाणी त्याच्यामुळे तडतड ठेवते आणि तेल देखील त्याच्यामध्ये टाकून आणि तेलाचं पातेलं असल्यामुळे ह्याच्यात थोडंसं पाणी घालते. आणि नमक आपण घातलंय त्याच्यानंतर थोडासा ओवा घालायचा. खूप टेस्टी लागते मुलं अगदी आवडीनं खातात. थोडा ओवा जास्त घालून घ्यायचा. तिळा असतील तुमच्याकडे तिळा आवडत असेल तर तुम्ही तिळ देखील घालू शकता आणि नसेल तर ऑप्शनल आहे. माझ्याकडे आहे तर मी थोडं तिळ घालून घेते. तिळ तसं ऑप्शनलच आहे तर तुम्हाला इच्छा असेल तर घालू शकता नसेल तर नाही. आणि त्याच्यानंतर एकदम असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मळून घ्यायचं आणि एक अर्धा आता माझं टाईम मला 1-2 तास मी भिजत ठेवणार आहे जेणेकरून मला दुसरं पण काम आहे त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर पुऱ्या बनवून घ्यायच्या. अजून थोडं पाणी घालायचं आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं डो बनवून घ्यायचं मस्त. मस्त असं 1-1.5 तासानंतर मस्त असं पीठ भिजलं होतं. त्याच्यानंतर मी इकडे कढईमध्ये तेल ठेव आणि मस्त असे इथं नमक पारे म्हणतात ह्याला आपल्या इकडं. तर नमक पारे बनवले तर कसे बनवले तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून मी व्हिडिओ शूट नाही केला अगोदर लगेच इथं करायला घेतले. तर सगळ्यात अगोदर ना तुम्ही बघू शकता छान असं पीठ भिजलंय. जास्त तुम्हाला दाब वगैरे टाकायची काहीच गरज नाही अजिबातच. आणि त्याच्यानंतर असं छोटंसं गोल करून घ्यायचं एकदम इझी होऊन जाते. इथे मी थोडंसं मैदा घेतला लावण्यासाठी आणि छान अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. आता मी थोडं मोठे घेतले कारण माझे पोळीपाटचे जे आहे ना थोडासा आकार मोठा आहे. तुमचं जर पोळीपाट छोटं असेल तर हे ना तुम्ही थोडंसं छोटं घ्यायचं जेणेकरून जाड होणार नाही त्याप्रमाणे. त्याच्यानंतर छान अशी थोडंसं मैदा लावून इथं छान असं बघू शकता की ती इझी आपण इथं लाटू शकायला लागलं. जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि भिजायला ठेवलं एकदम छान असे नमक पारे होऊन जातात. आणि छान अशी पातळ अशी ना पोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे एकदम इझी आणि एकदम मुलांना ना खूप जास्त आवडतील असे नमक पारे. तर आपण जर मुलांना बाहेरचं देत असेल खायला
जसं कुरकुरे चिप्स, त्याच्यापेक्षा ना हे खूप छान घरी बनवून देऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता एवढेच जर मी नमक पारी तर तळले तर तेल किती काळे झाले. जे आपण विकत आणतो ते किती तळत असतील आणि ते कितीदा ते तेल वापरत असतील त्याचा आपण अंदाज आपण लावू शकत नाही. तर त्याच्यामुळं तर असं करून घ्यायचं. हे मला लक्षात नाही, ते वरणफळं करते मुलांना त्याप्रमाणे मी ते करून घेतलं. थोडंसं मोठं किंवा गोल चौकोनी तुम्ही कसं पण करू शकता. आणि असा आकार दिला तर अजूनच छान आणि सोपं पण जाते. त्याच्यानंतर तुम्ही छोटं पोळीवाट असेल तर 2 कट लावू शकता. माझं पोळीवाट मोठं आहे तिथे मी 3 कट लावले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं जेणेकरून आपण एकदाच तळायला टाकू शकू. कारण मागं पुढे जर टाकले तर तळताना अर्धे लाल आणि अर्धे कच्चे राहतील आणि कच्चे जर राहिले तर ते कडक असे होणार नाही. तेल थोडं कमी झाले त्याच्यामुळे मी थोडे थोडे तळायले, अगोदर जास्त जास्त तळून घेतले. आणि छान असे ना असे लाल होईपर्यंत तळायचे, कमी जास्त गॅस करून. तुम्ही बघू शकता मस्त असे लाल इथं झालेले आहेत. काढून घ्यायचे त्याच्यानंतर. तर मस्त असे नमक पारे झालेले आहेत तयार. तुम्ही पण बनवा, एकदम इझी सोपं आहे. मैदा, नमक, त्याच्यासोबत आपलं ओवा, तिळ तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि एकदम इझी अशी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकेल. नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान आहे, छान आहे. खाते का तू? खाती? आवडलं तुला? हां, तुला छान झालं बघा. बाय बाय. देऊ इकडे बघ, इकडे बघ. छान झालंय का? छान आहे, मस्त आहे. मस्त आहे. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.